नेतृत्व शब्दात नाही कृतीतून दिसतं. राजू शेट्टींनी पुन्हा जिंकलं कार्यकर्त्यांचं मन. मान तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू मुळीक यांच्या घरी 4-5 दिवसापूर्वी विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मंगल प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी चळवळीचा बुलंद आवाज राजू शेट्टी उपस्थित राहणार होते. मात्र अचानक दिल्ली येथे महत्वाची बैठक लागल्यामुळे त्यांना वेळेत पोहोचता आलं नाही. परंतु कार्यकर्त्याच्या आनंदावर विरजण पडू नये, त्यांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी राजू शेट्टी यांनी शब्दापुरतं समाधान न देता थेट कृतीतून आपलं नातं जपलं. मी येऊ शकलो नाही, पण वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आणि स्नेह पोचण्यासाठी नक्की येईन असं आश्वासन त्यांनी दिलं आणि ते शब्द खरे करून दाखवले. राजू शेट्टी यांनी थेट राजू मुळीक यांच्या घरी भेट देत त्यांचे बंधू आशिष व समीक्षा या वधूवरांना शुभाशीर्वाद दिले. कोणताही थाट, कोणताही दिखावा नाही, तर गावरान मातीचा सुगंध असलेलं स्नेहभोजन, बाजरीची भाकरी, कांदा, मुळा, ठेचा, चटणी, पिठलं आणि कांद्याची पात या साध्या पण मनापासूनच्या जेवणाचा आस्वाद घेत त्यांनी कार्यकर्त्याच्या घरात आपुलकीने सहभाग नोंदवला. आजच्या राजकारणात जिथे शब्दांची बजबज पुरी आहे, तिथे नेता आणि कार्यकर्ता यांच्यातील नातं किती सदृढ असावं याचं जिवंत उदाहरण म्हणजे राजू शेट्टी. कितीही धावपळ असली, जबाबदाऱ्या कितीही मोठ्या असल्या तरी सामान्य कार्यकर्त्याच्या मनाला महत्त्व देणारा नेता कसा असावा हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं. पुण्यावरून जयसिंगपूरला जाताना आपल्या कार्यकर्त्यांसाठी वाटवाकडी करून जाणारा, वेळेचा, सत्तेचा किंवा प्रसिद्धीचा अहंकार न बाळगणारा असा नेता आजच्या समाजकारणात आणि चळवळीत खरोखर दुर्मिळ आहे. राजू शेट्टी हे नाव केवळ नेतृत्वाचं नाही, तर आपुलकीचं, विश्वासाचं आणि नातं जपणाऱ्या माणुसकीचं प्रतीक आहे. त्याचमुळे आजही स्वाभिमानी चळवळ जिवंत आहे. यावेळी त्यांच्यासोबत राज्य प्रवक्ते अनिल पवार, जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, युवा जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख, मानचे तालुका अध्यक्ष राजू मुळीक, खटावचे अध्यक्ष दत्तूकाका गारगे, फलटणचे अध्यक्ष नितीन यादव, युवक प्रवक्ते प्रमोद गाडे आणि स्वाभिमानी कार्यकर्ते दादा जाधव व सदाशिव मुळीक, पांडुरंग सत्रे फौजी, आकाश मुळीक, सचिन मुळीक, आशिष मुळीक, स्वप्नील मुळीक, वैभव जाधव, रवी मुळीक, गफूर शेख व आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. झुंजार न्यूज महाराष्ट्र कार्यकारी संपादक ओंकार माने, बिदाल. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. झुंजार न्यूज महाराष्ट्र.